नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट म्हणजेच नोंदणी मुद्रांकन विभाग या साइटवरती जो बदल झालेला आहे तो 1 जुलै 2025 रोजीपासून बऱ्याच जणांना रेंट ॲग्रीमेंट करताना ज्या समस्या येत आहेत, सेक्युजन डिवाइस चालत नाही, कुठे मंत्रा चालत नाही, कुठे मंत्रा L1 चालत नाही, ही जी काही प्रक्रिया बदल झालेला आहे यामध्ये हे सविस्तर आपण ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन बघणार आहोत की नेमका काय बदल झालेला आहे, रेंट ॲग्रीमेंट साठी कोणकोणते डिवाइस चालणार आहेत, कोणकोणते चालणार नाहीत, या सर्व शंकांचं समाधान आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ पहिल्यांदा जर बघत असाल, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात। चला तर मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपण काय बदल झालेले आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात। व्हिडिओ सुरू करूयात। तर बघू शकता मित्रांनो, आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलोय आणि या ठिकाणी IGR महाराष्ट्र अशा पद्धतीने मी टाइप करतो आणि एंटर बटनवर प्रेस करतो। त्यानंतर नोंदणी व मुद्रांकन विभागाची महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आपल्या डोळ्यासमोर येईल। बघू शकता या ठिकाणी आता नोटीस लागलेली दिसेल तुम्हाला। UIDAच्या मार्गदर्शक तत्वानुसार आधार पडताळणी सेक्युजन प्रो 20 आणि मंत्रा MFS 100 L0 बायोमेट्रिक उपकरणे बंद करण्यात आलेली आहेत। त्यानुसार खालील बायोमेट्रिक उपकरणे अंगठा कॅप्चर आणि आधार पडताळणीसाठी त्याच्या संबंधित वापराच्या बाबतीत वापरली जातील। कृपया खात्री करा की फक्त खाली सूचीबद्ध केलेली उपकरणे वापरली जातील। म्हणजे अंमलबजावणीसाठी अंगठा कॅप्चर साठी मंत्रा 100 L0 आणि सेक्युजन प्रो हे डिवाइस फक्त तुमचे एज्युकेशन जे करता तुम्ही सुरुवातीला त्या एज्युकेशन साठी तुम्हाला हे जुने डिवाइस चालणार आहेत। म्हणजे मंत्रा MFS 100 L0 आणि त्यानंतर जो पूर्वी तुम्ही वापरायचे सेक्युजन डिवाइस हा फक्त तुम्हाला आता एज्युकेशन साठी चालणार आहे। पण जी आधार पडताळणी होते, बघू शकता तुम्हाला खाली या ठिकाणी आधार पडताळणी दिलेलं आहे याच्या खाली। तर हे आधार पडताळणी म्हणजे एज्युकेट आपण ज्याला म्हणतो ना, त्यासाठी तुम्हाला मंत्राचा L1 डिवाइसच लागणार आहे, तरच तुम्ही यानंतर रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करू शकणार आहात। तर माहिती तुमच्या लक्षात आली असेल। पूर्वीचे जे जुने डिवाइस आहेत L0 साइजचे, तर ते फक्त तुम्ही एज्युकेशन साठी वापरू शकता। पण जर तुम्हाला आधार एज्युकेट करायचं असेल, म्हणजे फायनल आधार KYC जी आपण करतो ती तुम्हाला यावरून करावी लागणार आहे। तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती होती। पूर्वीचे जुने डिवाइस बंद पडले, तुम्हाला मंत्रा L1च घ्यावा लागेल, तरच तुम्ही रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट वरती काम करू शकणार आहात। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना देखील ही माहिती सांगा, व्हिडिओच्या माध्यमातून सांगा किंवा तुम्ही प्रत्यक्ष सांगा। पण ह्यानंतर रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी तुम्हाला आधार KYC साठी आधार नंबर टाकल्यावर अंगठा घेतल्यावर जो फोटो येतो त्या KYC साठी एज्युकेट करायला तुम्हाला मंत्रा L1 मशीन लागणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।